लहान करा, होळी लहान करा, होळी लहान करा, व्यसनाची होळी करा म्हणा, व्यसनाची होळी करा, व्यसनाची होळी करा, होळी लहान करा, होळी लहान करा, व्यसनाची होळी करा, व्यसनांची होळी करा, व्यसनांची होळी करा. व्यसनांची होळी करा. अंधश्रद्धा निर्मूलन समिती हे होळी लहान करा, होळीदान करा हा उपक्रम दरवर्षीप्रमाणे राबवत असते आणि हा उपक्रम आम्ही इथे खेडमध्ये राबवतो आहोत. गेली 3 वर्ष झाले हा उपक्रम चालू आहे. होळी लहान करा, होळीदान करा आणि याला प्रतिसाद या खेडमधून आम्हाला भरपूर प्रमाणात मिळत आहे आणि आम्ही होळी लहान करा, होळीदान करा हा घोषणा देत आहोत. तसंच व्यसनाची होळी करा या पण घोषणा देत आहोत. असा एक आमचा दरवर्षी उपक्रम चालतो. मागच्या वर्षी पण आम्ही आलो होतो. हे तुमचं काय मत आहे यावर? चांगलं हे काय चुकी हो का सरकारने त्यांना मजबूत भरपूर केलेलं आहे आणि करतात. सरकारचं काम आहे हे, आपलं नाही. सांगू तुम्हाला सरकारनं काय काय करणार? हां काय काय करणार नाही, म्हणजे आपलं काहीतरी जबाबदारी का नाही? आपली बी काहीतरी जबाबदारी आहे. खात्यात त्याला काय करणार? आपली बी जबाबदारी आहे का नाही? एक माणूस बरोबर आहे म्हणून की. आपण जर पोट भरलं तसं नाही, मग एखादं उपाशी असेल तर त्याचं बी पोट भरलं पाहिजे. करायचं सरकार बघणार नाही. आपण पण काय आपल्याला करता येईल तेवढं. काही लोक आम्ही बी रिमांड होऊन जा. होळी दान करा. होळी लहान करा, व्यसनाची होळी करा, दुर्गुणाची होळी करा, दुर्गुणांची होळी करा, होळी लहान करा, होळी लहान करा, होळी करा, व्यसनांची होळी करा. होळी निमित्त सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा. होळी लहान करा, दान करा. अन्नदान छान होतं. उपाशी आहेत त्यांना भेटते ना अन्न, तरी ते पोळी जाऊन जाण्यापेक्षा मुखात गेलं कधी पण चांगलं झालं. हो अग्नीमध्ये ते वाया जातं. खूप छान आहे उपक्रम हा. लहान करा, होळी लहान करा, व्यसनाची होळी करा, व्यसनाची दुर्गुणाची दुर्गुणाची व्यसनाची होळी लहान करा, होळी लहान करा, व्यसनाची दुर्गुणांची नमस्कार, मी शीतल तानाजी सूर्यवंशी. आम्ही नैवेद्य होळीमध्ये न करता आम्ही नैवेद्य दान केला. का तर गोरगरिबांना नाही मिळ काटकर वस्ती म्हणायची का, काटकर वस्तीतील लोकांसाठी ते आमच्याकडून एक छोटंसं अन्नदान केलेलं आहे. नमस्कार, मी सिद्धांत शेला. आज आपण हे आमच्या गावची गावचे सगळे नागरिक जमले आहेत. आपण नेहमीच आपण हा सण होळीचा सण पूर्वीच्या काळापासून साजरी करत आहोत. पण आपण ह्या ज्या पुरणपोळ्या आहेत त्या होळी टाकण्यापेक्षा गोरगरीब लोकांना दिले तर खूप चांगलं होईल. त्यांना ते सणसुद्धा साजरे करू शकत नाही. जर का हीच त्यांच्या मुखात गेलं तर खूपच चांगलं आहे. आणि गेले 3 वर्ष झालं महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामकाजाखाली 3 वर्ष झाले खेडगाव ह्या उपक्रम राबवत आहे.
आणि हा उपक्रम असाच आमच्या तरुण मंडळी आणि वरिष्ठ मंडळीच्या साथीने चालत राहील अशी मी गवाही देतो. सगळे होळी साजरी करत असतात. तर गेली 3 वर्ष आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीमार्फत एक उपक्रम राबवतोय की अग्निदेवतेला पोळी वाहण्याऐवजी ते कुणाच्या ते मुखात गेली पाहिजे, गोरगरिबांच्या मुखात गेल्यासाठी आम्ही पोळीदान उपक्रम राबवतो. दरवर्षी आम्ही इथे खेडच्या कातकरी वस्तीमध्ये पोळे वाटप करत असतो. तर त्या पोळ्या आम्ही कुठून गोळा करतो तर खेड गाव वाडे गावातून गोळा करतो आणि इथे वाटत असतो गोरगरिबांना. चालूच आहे. पण हे कसं असते सगळं एका वेळेला जमतं. आता आणि वेळेला तुम्ही बोर व्हायला लागले मॅडम असतात त्या होत्या.